सारी मार बंजारा बांधव, मार भगिनी आणि मार विद्यार्थी मित्र, जय सेवालाल. आज आपण 10वी विषयना सुरुवात करेवाचा. 10वी पहिले आपण सुरुवात करूया मॅथ वनेती, जेणेकरून भरपूर विद्यार्थींना यार फायदो होईल. मॅथ वनी विषय भरपूर जणांना अवघड जावचं, भरपूर विद्यार्थींना सॉल्व करेन प्रॉब्लेम व्हायचं. बेसिक फर्स्ट 2 चॅप्टर लाईक क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड लिनियर इक्वेशन व खूप सारी कन्फ्युजन रहायचं, खूप सारं मेथड्स तो वो कुकन आपण सोपे पद्धतीने सॉल्व करूया. वर सारू मारू ही प्रयत्नाचं. तो पहिले आपण इक्वेशन आणि ती सुरुवात करा. तो आज रे वीडियो में अपन देखे वाल छ कि कौन से चैप्टर तमार मैथ वन में छ और बाद तम पहले यूनिट एर काही मेथड्स वो मेथड्स में आज एक वीडियो में कवर करे वाला छु. तो चलो सुरुवात करा 10वी ना. पहिले सुरुवात करा आपण सारी गुरुजयंती. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर नाम लेताने आपण आज विषय 10वी न सुरुवात करेवाळचा. तो आपण पहिलो विषय छ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तो भरपूर जणांना प्रॉब्लेम रहायचं की इक्वेशन काही राहायचं. पेपर एमा डायरेक्ट इक्वेशन त्याचं आणि वर आपल्याला सोल्यूशन काढायचं. तो ही कुकन कोणत्या पद्धतीने काढायचं, कोणस मेथड अप्लाय करायचं, वो क्वेश्चन आन्सर आपण मार्क कुकन मिळेल यार ये विषय आज आपण आता सुरुवात करायचा. तो सुरुवातीने आपण पहिले चॅप्टर देखला कोणसे चॅप्टर्स. तो पहिलो तमारो चॅप्टरचा लिनियर इक्वेशन, जे की आज आपण देखेवाळचा लिनियर इक्वेशन काही राहायचं, 1 व्हेरिएबल काही राहायचं आणि 2 व्हेरिएबल काही राहायचं. का वन लिनियर इक्वेशन खाचं वरबादचं क्वाड्रॅटिक इक्वेशन जे भी इक्वेशनचा वो आपण देखेवाळचा. ही तमारो दुसरं चॅप्टरचं 10वी रो. वरबादचं अरिथमेटिक प्रोग्रेशन. वरबादचं फायनान्शियल प्लॅनिंग. तो ही तुम्हारा चौथो चॅप्टरचं प्लॅन वो में आहे तुम्हारा बँक में काही राहायचं, फायनान्स कुगन करायचं सारी फायनान्शियल गोष्टी रे. वरबाद प्रोबॅबिलिटी ही चॅप्टर्स आणि 6वो चॅप्टरचं तुम्हारा स्टॅटिस्टिक की मल्टिपल रेकॉर्ड समेट रे वर कुकन वर आंसर कुकन काढायचं, वर कुकन चेक करायचं, काही ग्राफ दे रे वर ग्राफ कुकन तुम्हारा सोल्यूशन काढायचं. वो सारी आहे तुम्हारा स्टॅटिस्टिक्स. तो ये 6 चॅप्टर तुम्ही ना 10वी न करायचं मॅथ वनी सर्व. तो चलो आपण पहिले जावा लिनियर इक्वेशन का. तो लिनियर इक्वेशन है काही मेथड्स वो आपण पहिले देखला कौन सी मेथड्स बस वो तुम्हें समझना अंडरस्टैंडिंग है ना सोपा जाए कौन सी मेथड्स. तो पहले मेथड्स एलिमिनेशन मेथड. ये आपण सारी मेथड शिकेवाचा. सबस्टिट्यूशन मेथड जेव्हा आपण सबस्टिट्यूट करायचं फक्त व्हॅल्यू अँड वर आन्सर काढायचं. तिसरं कोएफिशिएंट मेथड. वरबाद ग्राफिकल आपण ग्राफ भी काढून लिहायचं, तो ग्राफिकल मेथड भी छ. वरबाद क्रॅमर्स रूल, कन्वर्जन मेथड. ये आतरे मेथड्स आणि वरबाद आपण प्रॉब्लेम सॉल्व करवायचा, जे की वर्ड प्रॉब्लेम रे वन कुकन इक्वेशन में कन्वर्ट करेरो आणि कुकन सॉल्व करेरो. तो आतरे ये मेथड्स. काही दिकारोच तुम्हें ना हमारे जुने लोग हमें खूप विचारते थे की 1 किलो पोंगा आणि 1 किलो लोखंड वो माई शेती जास्त वजन केरो.
1 किलो पोंगा आणि 1 किलो लोखंड व माहिती जास्त वजन केरोरिया को फटफट केरोरिया लोखंडेरो हाँ सूप कुकन कुछ पहले ते तमार विचार करो का केरो वजन जास्त रिया पोंगा रे सकी नहीं करो विचार केरो वजन जास्त रिया तो वजन खिरीच जास्त चाहिए वजन पोंगार बी चाहिए आणि लोखंडेर बी चाहिए कारण की हेट दे हेच 1 किलो पोंगा 1 किलो लोखंड तो मोजन पहिलेच लांबलेचं वजन दोईर सारखंच म्हणून क्वांटिटी कमी जास्त रे सकच पण वजन म्हणून सारखंच कारण की हेट दे हेच 1 kg आणि 1 kg करताना आपण निधाने प्रकारे रो कराय बी कोई विचार आहे की 1 किलो पोंगा आणि 1 किलो लोखंड कसो भारी रच तो दोई सारखीच रच ओके तो आपण ही 10वी सेशन सुरू करेल पहिले मग समान सारीनं एक केदुचू की जे बी विद्यार्थीचं जे मार सेशन आहे ना आपण बेटरेचं म्हणून काही करेलचं पहिले एक रफ रजिस्टर लेयरचं हे क्लासेस सारू आणि जत्रा मको वत्रा तमेन तमार मने ती सोडान देखेरचं जे बी क्वेश्चनचं पहिले पूरो वीडियो देख ले रो और बाद कौन से क्वेश्चन में दिन तो वो क्वेश्चन फक्त तमेन मने ती लखन देखेरचं और आंसर तमेन मने तीच काढायचं यूट्यूब पहले वीडियो देख ले रो और बाद काही करायचं तमेन फक्त क्वेश्चन लख ले रो पहले जना भी मैं क्वेश्चन दियो और आंसर गियो तो वो क्वेश्चन पहले लख ले रो आणि और बाद तमेन काही करायचं वीडियो वेर बाद तमेन वो सोडान देखेरचं तमारे रफ रजिस्टर है जे भी क्लासेस रजिस्टर है वो फक्त तम इस काम करे रो कि जत्रा भी मैं क्वेश्चन दिनो वो उतरा यूट्यूब वेर तमार पूर्ण वीडियो वेर पात वो सॉल्व करन दे करो कि मग कुकन को तू एक आणि दुसरो थिंग ही की जना भी मैं होमवर्क दिऊ तो यूट्यूब वेर वीडियो वेर बाद होमवर्क भी तमेन होतच करेलचं जना किंवा सांजिकशिरी फक्त तमेन करा करेलचं जर तम पहले जत्रा एक क्वेश्चन मधील तो उतरा सॉल्व करना के और बाद जे होमवर्कचं वो तमेन न देखताच करेलचं प्रयत्न करेलचं जे भी कोणी आहे वो जर उत्तर ना आ रहे तो पहले वीडियो में जान देखे रो कि कुकन के मिलेचं और आंसर चेक पहले फक्त वो स्टेप चेक करो स्टेप आओगे कि तमेन वीडियो बंद कर देचं आणि तमार मने ती लखन देखेरचं जे भी फक्त आत्रास करेलचं तमेन जे भी हो तम जत्रा भी हो तमार रिविजन ऑटोमॅटिक भी तमेन काहीच करेल काम छिपचं मॅथ 1 सारू आणि मॅथ 2 सारू तर तम आत्रा करना के तो काही करेल तमेन रिविजन कुकन फक्त जत्रा मको उतराच लखेरो आणि वन सांजिकशरी बिना देखे लगता आणि जत्रा भी होमवर्कचं किंवा जत्रा भी वीडियो में जो क्वेश्चन आमेलेचं वो क्वेश्चन एकदा लख ले रो फक्त क्वेश्चन लखेरो आंसर लखेर कोणी जना वीडियो एक्सप्लेनेशन चालू रहे जना फक्त क्वेश्चन लखेरो आंसर लखेर छी और बाद तुम्हारे वीडियो संपे पर किंवा सांजिकशिरी वीडियो देखेर बाद 1 घंटा ना 2 घंटा ना 5 घंटा ना तमेन काही करेलचं उतराच वोच क्वेश्चन सॉल्व करन देखेरचं जे मग समजाय तो तमेन आरोचं कोणी जो सर्वसो आणि और बाद होमवर्क तमेन ऊपर तमार मने ती सॉल्व करेलचं समझे अंडरस्टँड ठीक चालेल तर चालो आपण सुरुवात करा इक्वेशन म्हणजे काय जर आप तुम सध्या जर नवी आहे तो तमें सध्या रजिस्टर नवी आहे तो चालायचं सध्या खुशी लकलो पण एक रजिस्टर रकाडो रफ रजिस्टर किंवा कोणशी रजिस्टर तमें जर 10वीचं एक सेपरेट रजिस्टर एक क्लासेस रकाडो तमार मैथ इम्प्रूव ये मार गॅरंटी दिसो
फक्त તમારે ઇન્સ્ટ્રક્શન જર સાંભળે તો ઠીક છે. કઈ છે 1 કિલો પૂંગા અને 1 કિલો લોખંડ એમાં ભારી કઈ છે दोई समान છે. तो ये भी एक प्रकार कई से इक्वेशन ये भी अपन कई कहते हैं इक्वेशन. आज एक हमारे याडी बाप कहते थे दोनन किती 5 कोतम दोनन किती 5 आवस के तमें ना आंसर तो दोनन किती 5 7 हाँ चुप 25 पीछे को उत्तर प्रयत्न करो. ये एक प्रकारे इक्वेशन है. इक्वेशन इन वन वेरिएबल दोनन किती 5. हाँ तो ये उत्तर है की 2 आणि किती म्हणजे 5. पण आपले जे लोक वो डायरेक्ट विचारते थे 2 आणि किती 5. ठीक है. तो 2 आणि किती म्हणजे 5. 2 आणि 3 म्हणजे 5 म्हणजे जे किती वर काही करे आपल्याला एक्स लेयरचं उचं एक इक्वेशन प्रकार. तो आपण पहिले इक्वेशन समजा आणि पचा तुम्ही समजेन आहे की 2 आणि किती 5 म्हणजे किती. 2 आणि 3 म्हणजे 5 हे उत्तरचं. ठीक आहे. हाँ तो पहले अपन डेफिनेशन देखा इक्वेशन है. कैसे इक्वेशन है डेफिनेशन अ मैथमेटिकल स्टेटमेंट दैट शोज दैट टू मैथमेटिकल एक्सप्रेशन आर इक्वल. जो अपन के 1 किलो पोंगा और 1 किलो लोखंड दो कई समान कर. तो ये थी कई से इक्वेशन. ठीक है. अब अपन यहाँ देखा जसो 22 + 7 22 + 7 22 + 5 सॉरी 22 + 5 कई बचा एक एक्सप्रेशन 22 आणि 5 कटा 27. पण आपण इक्वेशन क्या कही कोणी जना आपण इथे सेकंड टर्म 22 + 5 = 30 - 3. तो ये दोहीर बाजू लेफ्ट साइड एंड राइट साइड वर कई समान 27 27 करता अपन कई क्या होना इक्वेशन. जर दूसरो एग्जांपल देखिए अपन या तो एक दूसरो एग्जांपल 9 गुणिला 5 9 × 5 किती होतं 45 राइट 45 तो ये कई वो एक एक्सप्रेशन आता कई तमें दे मिला चाहिए पण जना वो इक्वेशन इक्वल टू विजावचं जना दोही बाजूवर समान विजावचं जसं 9 × 5 = 45 आणि 60 - 15 = 45. तो दोही लेफ्ट साइड = राइट साइड करता है कई करता अपन इक्वेशन 10 / 5 50 / 10 बरोबर 50. सॉरी हाँ इथं ॲज 5 जावचं ही चुक दर्शक 50 / 10 बरोबर 5 जावचं आन्सर. ओके. आणि म्हणजे काही गो 19 = 15 + 4 = 19. तो जातं दोही बाजू समान रहते वन अपन कई करता इक्वेशन समझो जत लेफ्ट साइड = राइट साइड कई कसं डेफिनेशन कई कसं अ मैथमेटिकल स्टेटमेंट दैट शोज दैट टू मैथमेटिकल एक्सप्रेशन आर इक्वल. ओके. जना अपन क्या दो इक्वेशन सेम जनाच वन अपन क्या इक्वेशन दोही बाजू लेफ्ट साइड आणि राइट साइड जर सेम है तो वन अपन क्या इक्वेशन. अब इक्वेशन तो समझ में आओगे पण लिनियर इक्वेशन केल्याचं. तो पहले अपन डेफिनेशन देखावर करायचं. अ लिनियर इक्वेशन इज एन इक्वेशन इन विच हायेस्ट पावर ऑफ वेरिएबल इज ऑलवेज 1. तो अपन पहले स्लाइड में देखली दे की दोही बाजू आपल्याला मालम व्हॅल्यूज फक्त पण तत वेरिएबल वेरिएबल म्हणजे आपल्याला मालमची काही कोणशी भी अननोन व्हॅल्यू. ठीक है. आणि वो वेरिएबल पावर जना 1 वन काचा आपण linear equation. And linear equation is an equation which the highest power of variable is always 1. Okay.
पावर म्हणजे काय जसं आपण स्क्वेअर काचा स्क्वेअर म्हणजे पावर कतरी 2 क्यूब काचा 1 पावर काही कतरी होगी 3 2⁵ काचा तो म्हणजे पावरचं ऑलवेज 1 जावचं म्हणजे एकच जावचं म्हणजे समजा एक्स किंवा वाय एक्स स्क्वेअर वेगो वर पावर 2 वेगी तो शिल्लक जसं की आपण एक्झाम्पल दे का आता काहीचा 5x + 2 = 10 तरी देखील तो व्हेरिएबल कोणचं एक्स काहीचं व्हेरिएबल एक्स आणि वर पावर जर देखील तो वर पावर कतरीचं 0 म्हणजे 1चं जर न लको हे रही तो वर पावर कतरी होत आहे 1 करता है काहीचं लिनियर इक्वेशन फक्त व्हेरिएबल कतराचं 1 करता है 1 काही काय आपण लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल समजो लिनियर इक्वेशन केन कचं आणि 1 आणि 2 व्हेरिएबल कोणशिरचं जर व्हेरिएबल एम एक व्हेरिएबल वे तुम्हारे इक्वेशन एम जर एक व्हेरिएबल वे तो તમે फक्त एकच इक्वेशन जावचं 1 सॉल्व करेन जसं की आपण किती 2n किती 5 2n किती म्हणजे 5 ठीक तर काय करू 2 + x = 5 तो x बरोबर काही वेळ 2 लेफ्ट साइड आहे राइट साइड आहे मग जर गो तो काही व्हायचं मायनस तर 5 - 2 कतरा वेगो 3 तो x = 3 तर वर व्हॅल्यू व्हायचं 3 आता जर देखे तो काही 5x तो ये 2 राइट साइड में जाए तो काही जाए माइनस करता है काही जाए वर वैल्यू 8 सो x = 8/5 म्हणजे x ची व्हॅल्यू 8/5 जातो ओके तो एक वेरिएबल एक इक्वेशन जर वे तो एकच वेरिएबल तो मैं ना एक वेरिएबल वे तो एकच इक्वेशन लागिए सॉल्व करेगा जर 2 वेरिएबल वे तो दी इक्वेशन आहे 3 वेरिएबल है तो 3 इक्वेशन 4 वेरिएबल है तो 4 इक्वेशन 5 वेरिएबल है तो 5 इक्वेशन समझो करता है आप जर लीनियर इक्वेशन इन 2 वेरिएबल जर के अपन तो हम कितना इक्वेशन चाहिए तो मैं सॉल्व करें ना दी इक्वेशन ओके सेकंड एग्जांपल देखा अपन 7x - 9 तो ये में भी कहीं पावर 1 च करता है ये भी कहीं लीनियर इक्वेशन ये में भी पावर कैसा एक्स एर भी पावर 1 च वाय एर भी पावर 1 च पण ये कैसा ये में दी वेरिएबल च करता है कहीं क्या अपन लिनियर इक्वेशन इन 2 वेरिएबल ओके ये लिनियर इक्वेशन च अब अपन काही एग्जांपल देखा जसं की याचं y = 8x - 9 तो एम भी कैसा ये भी एक लिनियर इक्वेशन च ओके एम कैसा एम एक्स पावर कैसा दी करता है ये लिनियर इक्वेशन छे कारण की पावर आपण कतरी जात फक्त एक जे बी इक्वेशन आहे पावर 1 वे 1च आपण लिनियर इक्वेशन क्या आता वायर पावर कतरीचं 1/2 तो ये भी लिनियर इक्वेशन छेचा ओके ये एक लिनियर इक्वेशन च वायर पावर आणि एक्स पावर सेम च तो 1 भी आपण लिनियर इक्वेशन क्या ये में भी तो ये भी एक ई एम वायर पावर कैसा 2 तो ये लिनियर इक्वेशन छेचा ओके कोकन समझे रो जेर पावर 1 वे 1च आपण काही क्या लिनियर इक्वेशन आणि जर वेरिएबल दी वे तो 2 वेरिएबल क्या 1 वे तो 1 वेरिएबल 1 क्या ओके समझे माय ध्याने माय ठीक च तो आपण काही करा लिनियर इक्वेशन कुठचे फॉर्म में रहता है ax + by = c ठीक है ये एक फॉर्म च किंवा ax + by = ax + by + c = 0 आणि भी आपण लक्ष कचा किंवा ax + by = c ये भी एक फॉर्म रहता सध्या आपण एक आता एक क्वेश्चन आहे भी क्वेश्चन विचारायचं की राइट ईच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax + by + c = 0 and indicate the values of a b and c तो आपल्याला a b and c एर व्हॅल्यू काढायचं की और वेरिएबल जे बी च और व्हॅल्यू कतरीचं तो जसं की एक्झाम्पल च 2x + 3y = 4.37 तो आपण वन ये फॉर्म में लायचं तो कोण लाया हाँ आप ध्यान रखाडो जना भी तमें न कोणशी भी इक्वेशन है ना
साइड जर चेंज करेल जसं की फोरेन जर इमल आहे तो प्लस जर तो मायनस वे जावचं जना बी आपण साइड चेंज करूया आणि मायनस येतो प्लस वे जावचं ठीक आहे समजो आणि येणं आपण हे बी लक्षात घ्यायचं 4.37 इज इक्वल टू 2x + 3y जर आपण फक्त साइड दोन्ही साइड चेंज केली तो काही फरक पडे नाही 8 इज इक्वल टू 6 मायनस 6 + 2 हाँ भी लगे किंवा 6 + 2 इज इक्वल टू 8 लगे तो काही फरक पडे नहीं फक्त जर आपण व्हॅल्यू चेंज करूया जसं अभी जर आपण इमले जायचं 4.37 तो होतं इक्वल टू 0 लगा दे इक्वेशन फक्त हाँ कोण लगे 2x + 3y जसं की 2x + 3y - 4.3 इक्वल टू 0 लगाणोच कारण की ये इक्वेशन ओके आता जर काही नव्हे तर इक्वल टू 0 लगा दे समझो जर तोही पाहिजे आपण काही करता इक्वेशन एम लेफ्ट एंड राइट साइड इक्वल रहता तो अपन ये लेफ्ट साइड जर एम राइट साइड एम ले गए तो वो वैल्यू कितनी हो जाए 0 कारण कि वो माइनस हो जाए ओके समझे तो ये फॉर्म में आओ x + by + c तो ये वैल्यू कैसा 2 से करता है a इक्वल टू 2 b कितनी रही 3 आणि c कितनी रही -4.37 समझे मैं ओके तो इथं लखलो क्वेश्चन आणि ये पहले क्वेश्चन आंसर मत लखो फक्त पहलो क्वेश्चन लखलो आणि ये तुम्हारा क्वेश्चन भी लखलो ठीक है अब दूसरो तुम काढो हाँ तो काही करायचं पहिले आपण ना अब ये नहीं फॉर्म एम लायचं ये फॉर्म एक दूसरो एग्जांपल है x - 4 इज इक्वल टू 3y पहले ये फॉर्म एम लायचं तो फॉर्म एम कुकन लाया ये 3y अपन कहीं कौन आगे ये ले जाऊँ आगे तो कहीं कि दे x - 4 इज इक्वल टू -3y इक्वल टू 0 ठीक है आणि अब अपन ये जागा इंटरचेंज कर सकता वर काही प्रॉब्लेम रही नहीं तो जैसे कि 1 + 2 + 3 इज इक्वल टू 6 वजन किंवा 3 + 2 + 1 इज इक्वल टू पण 6 वजन वर वैल्यू चेंज होत काही वे नहीं करता है अपन रीअरेंज कर सकता फक्त माइनस प्लस होणे चुकी करेल कोणी तो x - 3y इज इक्वल -4 इक्वल टू 0 देखो ई फॉर्म आणि ई फॉर्म आपण सेम सो करता है एकत्र आव्या ए वेगो 1 बी वेगो -3 आणि सी वेगो -4 आहे त्याने मग रियल वैल्यू ओके चलो नेक्स्ट सॉल्व करो नेक्स्ट सॉल्व करो ठीक है चलो अपन देखा और आंसर कुकन काढा तो 5x अपन इम ले दे तो ये वो साइड चेंज करना है फक्त ठीक है आणि अब अपन काय करायचं 9 ने इम लायचं होतं 5x - 3y -9 +9 ने काही जाए -9 ओके आणि अब ये वैल्यू काढो एकत्र x एर कतरी वैल्यूचा अंग 5 + 5 करता है 5 y एर कतरीचा -3 आणि c एर कतरीचा -9 चलो ये काढांत काढो તમારા सोबत जर तुम्ही वाटरूया की मना आवच तो करन देखील चुको तो काही प्रॉब्लेमची चुकीचं पछवर बाद में डबल सॉल्यूशन देखते थोड़े वीडियो पॉज करेरो पहले काढान दे करो उत्तर जर आणि पछ वीडियो चालू करेरो जर तुम्हारा आंसर बरोबर हुए तो तुम्हारा प्रैक्टिस रीति चले समझो ओके कहाँ के उत्तर जवा ग्रेट हाँ गुड तर आहे काही आता भी ठीक है ग्रेट चलो कही पहले 2x - y इज इक्वल टू 0 तो अब सी से कही मग छेचा तो डायरेक्ट अपन वैल्यू दिया a इज इक्वल टू 2 b इज इक्वल टू -1 आणि c इक्वल टू 0 समझे आहे त्याने मग ठीक है अपन आंगेर एग्जाम्पल देखा क्वेश्चन देखा कोकण विचारायचं
राइट ईच ऑफ द फॉलोइंग एज अ इक्वेशन इन टू वेरिएबल. अब आपण काही करायचं जणं आपण ABC कडे केला का अब आपण એને टू इक्वेशन અને આપણે એને ઇક્વેશન એમ લખીશું ઇન ટુ વેરિયેબલ. તો કોણ લખ્યા પહેલેલા આપણે x = -5. तो x = -5 जसे रसो पहिले लखना केरो क्वेश्चन. आप काही करे आपण जर -5 येऊन वेगळं तो कतरा वेळ +5 बरोबर. x + 5 = 0. मायनस येऊन चलगो तो कतरा वेळ प्लस आणि आपण कोण लक्ष घ्यायचं 0 आहे म्हणजे 0 जोर वैल्यू 0 जर फक्त आपण इक्वेशन एम लखेला करता है आपण काय लगे x + 0y + 5 = 0. तो वर एकत्र वे 1 b 0 आणि c 5. तो ये आपण काढे कोण केला आपण फक्त इक्वेशन लखेल केला आता हीच वर येगो आन्सर. ओके. अब दुसरं एग्जांपल देखा काढो दुसरं एग्जांपल. ठीक है. तो काही करे आपण y - 2 = 0 पहिले 2n काही करे आपण ही म्हणलेली आहे. अब आता ही आपण एक सोल्यूशन पण आपण काही लखेर सर टू वेरिएबल एम लखेर करता है. आपण काही करे 0x + y - 2 = 0. चलो तीसरा एग्जांपल सॉल्व करन दकड़ो. काही पहिले जसे वसु क्वेश्चन लखले रो 2x = 3. पहले क्या 2x - 3 = 0. 3 का ले दे तो कहीं गया माइनस एम से जाए एंड 2x + 0y कारण कि अब y चाहिए आता तो 0y लगना केरो -3 = 0. तो ये क्वेश्चन विचारा जो तुम्हें परीक्षा में. ओके. 5y - 2 जर एम के तो 5y - 2 = 0 आणि आता x काही चाहिए तो करता है काही करना के 0x + 5y - 2 = 0. तो ये वेगळं आपण तुकन आपण रीअरेंज कर सकाचा इक्वेशन आहे ना. ठीक आहे देणे मग रे. चलो अब आपण काही करायचं अब आपण ते इक्वेशन एक्झॅक्ट इक्वेशन टू वेरिएबल आहे. टू वेरिएबल म्हणजे काही जेमध्ये अननोन व्हॅल्यूज ठीक आहे आणि वन आपण काही करायचं सॉल्व. तो टू वेरिएबल जर रे तो अपन इक्वेशन कतरा लागे दी. ओके. टू वेरिएबल टू इक्वेशन 3 वेरिएबल जर रे तो 3 इक्वेशन आहे देणे मग. ओके. चलो पहले मेथडचं एलिमिनेशन मेथड. पहिले आपण करा की एलिमिनेशन मेथड काही रच. ओके. अब आपण IPLM देखाचा एलिमिनेटर राउंड रच म्हणजे काही भार काढेर राउंड. एलिमिनेटर म्हणजे भार जाहीर. ओके. तो अब आपण काही करायचं एलिमिनेट करायचं म्हणजे आपल्याला भार काढायचं एखादे x किंवा y किंवा जे बी पहिलो एखादी अननोन वे वन काही करायचं भार काढायचं. ओके. तो अब आपण देखा जसो की अब एक बॉक्स समजा तुम्हारे घरे में एक बॉक्स आणि तो माझे दी बॉक्स ले तो काही रे एक बॉक्स आणि दी बॉक्स कितना बॉक्स हो जाए 3 बॉक्स. ठीक है. 3 बॉक्स हो जाए तो ये कहीं गो ये भी एक प्रकार इक्वेशन हो. ठीक है. तो अब अपन हाइस अपन लगा x + 5x कितना हुआ 6x. राइट. गुड. 4y - 2y. गुड. 2y आणि 3y - 3y कितना हुआ 0. तो करता है आपण काही करायचं असे एक व्हेरिएबल धोंडायचं जेव्हा दी इक्वेशन एम जर एखादी व्हेरिएबल सेम वे किंवा आपण सेम करायचं आणि वर बेरीज वजाबाकी करता है म्हणून सबट्रॅक्ट करायचं. तो ये असं जे 3y - 3y 0 करायचं तो येच आपण ये मेथड म्हणजे कायचं एलिमिनेशन मेथड. ओके. तो एलिमिनेशन मेथड कुकन कर सकायचा आपण अब रियल एग्जांपल इन देखा दी इक्वेशन लेता समझ गो. हाँ. इक्वेशन 1 जर x + 5y = 0 आणि 3x - 5y = 6. तो अब आता काही सेम काही तर कर असतं काहीचं सेम 5y काहीचं सेम
5 आहे तोही 5 आहेच तो यार जर आपण बेरीज वजाबाकी करूया अब आता कायचं प्लस आणि आता मायनस तो प्लस मायनस जर आपण बेरीज करूया तो काही जाय 0 सरळ सरळ तर आता आपण आता काय करायचं बेरीज ओके जर बेरीज आपण केली तो काही जाय x + 3x कतरा भी 4x ठीक है जना भी तमें ना आए ओके कौन भी वेरिएबल जर एलिमिनेटर मेथड में कैसा जना तमें सेम दिखाया दो वेरिएबल ओके जर वर आता जर माइनस माइनस रहते तो अपन काही करावं लागतो वजाबाकी करावं लागते ठीक है आणि जर प्लस प्लस बी रहतो तरी वजाबाकी करावं लागते तो वजाबाकी पण करू मागे शिकवू पहिले जर प्लस माइनस वे आणि जर सेम संख्या वे ओके जर संख्या सेम वे तो काही विधाचं एलिमिनेट प्लस वाय आणि मायनस 5y ये वेगळं सेम आणि येणं कट काढू कारण की प्लस आणि मायनस तो वेगळं 0 ओके आणि 2 + 6 वेगळं 8 आता x + 3y वेगळं 4x ये वेगळं 0 आणि वेगळं 8 म्हणजे 4x = 8 म्हणजे x = किती राहायचं 8/4 म्हणजे 2 x = 2 आहे त्याने मग ते दुसऱ्या पद्धतीचं की जना आपल्याकडे हे मिळालं देखो अब आता काहीचं x सारखंच x काहीचं आताही प्लस आताही प्लस आणि x सारखंच y सारखंच काही चे तो आपण x काढायचा बाहेर उकन काढ्या तो आप काही करायचं आपल्याला आता वजाबाकी कारण की प्लस प्लस जर प्लस करूया तर 2x जाय ठीक आहे तर ते आपण वजाबाकी करायचं काही करायचं वजाबाकी तो जना भी आपण वजाबाकी करूया तो काही करेलो हेटेरची इक्वेशनचा और जे भी साइनचं वो साइन पूरे चेंज करना केलो जसं की आता प्लसचं तो काही याद आहे मायनस आता प्लसचं तो आता काही याद आहे मायनस आणि आता मायनसचं तो आता काही याद आहे प्लस तो हा आपल्याला वजाबाकी करायची तो अब एक्स प्लस मायनस वेगळं तो काही याद आहे पहले याद आहे 0 ये आंसर का याद आहे 0 9 - 4 कितना हुआ 5 + 9 - 4 कितना हुआ +5 आणि 21 + 4 आता अभी माइनस से काही कोणी ये प्लस वेगळं तो 21 + 4 कितना है 25 करता है 5y = 25 तो y = कितना है 5 25 / 5 तो हाँ आपल्याला सबट्रॅक्शन करायचं जना तो पॉझिटिव्ह रे किंवा निगेटिव्ह रे जना आपण काही करायचं सबट्रॅक्शन आणि काही करायचं साइन हेटर इक्वेशन साइन काही करायचं चेंज ये ध्यान रखो ये ध्यान में तीसरे टाइप इक्वेशन रहता आप देखो अब आपने अब तुम ये इक्वेशन देखो कई करायचं देखो अब 7 + 4 + 3 अब आपण मतलब है ना इक्वेशन हाई करंद काढू की जर समजा अब जर वैल्यू सेम नव्हे तो अब जर समजा एक्शन एलिमिनेट करायचं आपण तो x काही रे येतं x आता काहीचं 2x तो आपण काही करायचं 7 जर आपण एक इक्वेशन दिली 7 = 4 + 3 म्हणजे 7च रे अब आपल्याला काही करायचं आहे ना मल्टिप्लिकेशन बाय 2 करायचं तो कसा वेगळा 7 × 14 आहे आणि 4 × 2 8 आणि 3 × 2 6 म्हणजे सारीन जर केली तो वर व्हॅल्यू चेंज होच काही जसं की 7 = 7 राहतो 14 = 14 तो वर व्हॅल्यू चेंज होईल करता आपण मल्टिप्लिकेशन कर सकत करता अब आपण ना जर x एलिमिनेट करायचं y तो एलिमिनेट वेच जायचं मायनस की देतो पण जर आपण x करायचं समजा तो काही करूया आपण आता 1 × 2 करूया तो कितना रह जाए तो ये कितना रह जाए देखो 2 × x + 7y = 2 × 15 तो कितना रह जाए 2x + 14y = 30 ठीक है ना 2x 2 × x भी आणि 2 × 7 भी कहता है 2x आणि 14y = 30 आता फॉर्म्युला लागायचं a
इंटू बी प्लस सी, तो ए बी प्लस ए सी. ओके, ईवर फॉर्म्युलाचं करता आपण काय करायचं 2 इंटू एक्स आणि 2 इंटू 7 म्हणजे 14 30 आहे डायनॅमिक इक्वेशन. अब आपण काय केले ये ना आपण लिहिले ई मग ही एक इक्वेशन 2x प्लस 7y आणि ये आता लिहिले तो दो आप सेम वेगे 2x. ओके, आपका ये है ये नो प्लस प्लस से तो करता है कहीं कौन आगे सब्ट्रैक्शन. ओके, आपका ये जाए साइन चेंज, तो प्लस जाता ही प्लस से होता माइनस, प्लस से माइनस, प्लस से माइनस, तो आंसर क्या है 2 कैंसिल हो गए, +2 -2 का ये कैंसिल, +7 -7 का आंसर +7 -14, तो आंसर ये -7 कारण की 14 मोठी संख्येचं आणि 7 2 - 30 कितना है -28. ओके, करता है -7y = -28 आहे त्याने कुकन करेलो. तो ये 3 पद्धतचं एलिमिनेशन मीटर आहे. जना तुम्हारे समजा एक्स किंवा वाय सेम वे आणि प्लस मायनस वर जर प्लस मायनस वे तो बेरीज करेलो, जर सेम वे आणि प्लस प्लस वे तो वजाबाकी करेलो आणि जर दोही सेम नव्हे तो आपल्याला म्हणून सेम करेरचं. ये 3 पद्धत एलिमिनेशन मेथड है. ठीक है, ये तुम्हार मेथड टू सॉल्व द इक्वेशन. अब आपण एग्जाम्पल देखा की कुकन क्वेश्चन विचारायचा आणि कुकन आपण आन्सर काढायचा. तो क्वेश्चन विचारायचा हाय ऑल्सो सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. हाय तुम्ही क्वेश्चन विचारायचं, इक्वेशन द्यायचं 2x - 3y = 9, 2x + y = 13. तो आता काहीचं देखो पहिले इक्वेशन देखो बरोबर. ठीक है, और पहले वो इक्वेशन कौन से फॉर्म में लाए रो ax + by = c. ध्यान रखो ये पद्धत जर न हुए तो उनके करो वो इक्वेशन है वो पद्धति में लाए रो. जर समजा ये -9 इमर येतो =0 रहतो तो क्या करते आपण पण पहिले +9 = लाते आणि पचस आपण इक्वेशन सॉल्व करते. तो अब आप ये डायरेक्ट अपने ये फॉर्म में ax + by = c तो दे दे रहे हो इक्वेशन नंबर 1. ये भी वो फॉर्म में 2x + y = 3, तो ये तो ही पहले लखना के क्वेश्चन जैसे वैसे आणि एन भी दे रहे हो इक्वेशन नंबर 2. आप देखो अब इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 काही सारखं दाखवायचं, इथे सारखं दाखवायचं, कैसा प्लस आणि बी प्लस दोही प्लस तो दोही काही कौन आगे वजाबाकी. ठीक है, कहता है कहीं करे रो हाँ लगे रो सब्ट्रैक्ट इक्वेशन 1 and 2 लगे रो. हाँ जना भी आप तमें पेपर में किंवा तुम्हारा कुछ क्वेश्चन पेपर में तमें लगे तो पहले दो इक्वेशन लखना करो, पहले वो ना ये फॉर्म में कन्वर्ट करो. जना जो इक्वेशन नंबर 1 दे रो ax + by = c ये फॉर्म में जरी 2x - 3y - 9 = 0 रहतो तो पहले कुकन करेल आपने ना 2x - 3y = 9 या तर -9 माव जातो आणि +9 रहतो. ये देने में अब एन काही करायचं सबट्रॅक्ट कारण की 2x सेमचं 3y सेमचं काही कोणी जरी y सेम करेल तर गुणा एन करून आगे × 3 पण आपल्याकडे डायरेक्ट पहिले सेमचं करताना आपण काही करायचं फक्त सबट्रॅक्शन. तो आता पहले इक्वेशन लखले रो जैसे रसो इक्वेशन 2 पण लखले रो जैसे रसो आप काही करायचं सबट्रॅक्शन. तो सबट्रॅक्शन करायला पहिले काही करायचं आता साइन दे रो लेफ्ट हँड साइड एन साइन दे रो आणि एनवर काही करे रो साइन चेंज करना. आता प्लस तो आता काही आहे माइनस, आता प्लस तो माइनस, आता प्लस तो माइनस, तो ये को माइनस माइनस आणि ये माइनस. अब 2 - 2 काही आहे 0, -3 - y काही आहे -4y आणि 9 - 13 करावे -4 करता है -4y = -4. ये देने हमको करना है तो आप काही करे आपण ही -4 मग गुणाकार्यमचं y ते गुणाकार्यमचं तो इम जाय काही वेळ भागाकार्यम करता है y = -4 / -4.
अब माइनस माइनस डिविजन एर तमें पहिले शिकायतो बेसिक में कई रच जर जना भी माइनस डी सारखे आवजावच तो काही जावचं कट जावचं जर माइनस ये गुणाकार किंवा भागाकार मग तो जना बी मल्टिपल ऑफ 2 या जसं की 2 माइनस 4 माइनस 6 माइनस 8 माइनस तो काही जावचं कट वे जावं जर ऑड नंबर येऊन तोच आपण माइनस साइन देऊन मारायचं ठीक आहे. आता ऑड नंबर सगळे कोणी आता दीचं तो दी कटवे जागे तो कितना आएगा and 4 divided by 4 कितना बचा 1 करता है y इक्वल टू 1 ये आपण वायर वैल्यू मिली अब अपने वैल्यू कशेर काढायचं x तो ये जे दो इक्वेशन हो दो में कोणशी इक्वेशन है आप तुम्ही y इक्वल टू 1 वैल्यू सबमिट कर सको तो अपन काय करो हाई लखेरो सबमिटिंग y इक्वल टू 1 इन इक्वेशन 2 अब अपन काय dm नाखता और वैल्यू तो जैसे पहले इक्वेशन 2 लखना करो 2x प्लस वाई इक्वल टू 13 अब वायर वैल्यू कहीं ना करो 1 तो 1 नाखते हैं 2x प्लस 1 इज इक्वल टू 13 2x इक्वल टू कहीं भी 1 चल रहा है राइट साइड है कहीं भी जाए ये -1 13 में थी एक चल को कर रहे हैं 12 2x इक्वल टू 12 अब x जर भी तो कहीं भी डिवाइड ये मल्टीप्लिकेशन में तो आता कहीं भी डिवाइड है 12 by 2 तो x इक्वल टू कितना है 6 तो ये दो ही कहीं और सॉल्यूशन तो अपन को कौन लग सकता था सॉल्यूशन इज x इज इक्वल टू 6 एंड y इक्वल टू 1 आतरा जर लगना के तो तुम्हारे 3 मार्क पक्के समझ गो ओके क्यों तमें हाई भी इन लगते हो सॉल्यूशन इज x पहले x लगे रो कराई भी पहले x आवचा ब्रैकेट x कॉमा y इज इक्वल टू कर रहा है x एर वैल्यू कहीं 6 करता है 6 पहले देते रहो y एर वैल्यू 1 तो ये को और सॉल्यूशन आया देने में रियल ओके अपन अब दूसरा एग्जांपल देगा अब देखो आता कहीं पहले चेक करो ये इक्वेशन एर फॉर्म एक्स प्लस ax प्लस by प्लस c कहीं तो इच्छा पहले से ये फॉर्म में करता है इन अरेंज करे काम चाहिए तो डायरेक्ट मैंने इक्वेशन नंबर 1 दे दे रहा समझो अब ये भी ये फॉर्म में ax प्लस y इज इक्वल टू 19 तो ये जर फॉर्म से तो क्या करे भी इक्वेशन 2 दे दे रहा अब देखो आप कहीं ये x सेम से कहीं 5 से 3 तो ये सेम 6 पर y सेम जब भी सेम वैल्यू दिखा है वन कहीं करेगा अपन आप फक्त ही माइनस से ही प्लस तो माइनस प्लस जर भी तो प्लस कहीं करो एडिशन कारण कि वो कट वे जाओ पचा ठीक है तो अब आता कहीं आए हुए वे पचा एडिशन तो कहीं लगे अपन एडिंग इक्वेशन 1 एंड 2 तो इक्वेशन जसे वैसे लख ले रो आणि एकेर हे टेक लखे रो जब तोच तुम्हारा उत्तर बरोबर है नहीं तो तुम जर इमा लख ना के तो कई वे जाए तो वो चुक जाए तुम्हारे वैल्यू लिताना वो करे करे माइनस एर प्लस वे जाओ प्लस एर माइनस लगे जाओ कहता है एक हेट ले एक लगे रहो अभी हम कहीं करें अपन एडिशन तो +5 +3 कितना रह जाए 5 + 3 8 माइनस माइनस कैंसल आणि 13 आणि 19 वेगे 32 ओके कहता है 8x इक्वल टू 32 अब x एर वैल्यू कितनी है 32 डिवाइड बाय 8 कहता है x इक्वल टू 4 आ जाए तुम्हारो आए देने में रिया देने में ठीक है अभी 4 वैल्यू कथा सबमिट कर सकता अपन इक्वेशन 1 किंवा 2 यानी y वैल्यू काढे रो कहता है सबमिटिंग x इन x इक्वल टू 4 इन इक्वेशन 2 अब अपन इक्वेशन 2m नाखरेचा एर वैल्यू तो इक्वेशन 2 का 3x + y इक्वल टू 19 तो m नाख दे रो और वैल्यू 3 × 4 + y इक्वल टू 19 पता है कहीं 12 + y इक्वल टू 19 अभी 12 अपन कहीं करायचं ये मिले जाए सर तो कहीं प्लस एर माइनस माइनस हो आणि जर केने तमें प्रॉब्लेम आ रहा है प्लस माइनस है तो मैं एक तमें सर ये बड़ा मिले छो वीडियो इंटीजर नंबर कहता है तो वो इंटीजर नंबर देखो एकदा वो मैं
सॉल्व करो, कारण की जर तुम 10वीं आगे बढ़ रही हो तो प्लस माइनस खूब इम्पोर्टेंट है। आप तुम्हें क्वाड्रेटिक इक्वेशन बाकी बारे में प्रोबेबिलिटी हो तभी प्लस माइनस एरर यूज करते हैं। इंटीजर नंबर तुम जर वीडियो देखो आणि वो समझो की कुकण आपण प्लस माइनस वजा y इक्वल टू 19 माइनस 12 तो द्रव्य वैल्यू 7 y इक्वल टू 7 करता है। आंसर क्या है करता है सॉल्यूशन कही रही है। सॉल्यूशन इज x इक्वल टू 4 एंड y इक्वल टू 7 किंवा आपण लगा सॉल्यूशन इज x कॉमा y 4,7 आए देने में रियल ठीक है। अभी तमें सारी एक हेट एक लखेर आता जागा रही थी तमें त्याने ब्रेक करता है मग आता ये मेरे राइट साइड एन लख मिलूँ छू पण तमें एक रेट एक लखेर तुम्हारा पेपर ठीक है। ये गया अपन आ बाबजी का अपन देखा एक तीसर कि जाता तमें ना तो ही सारखे छिचा ठीक है। अब आता देखो आता कहीं x3 आणि y भी कहीं कॉमन से कहीं छे तो पहले कहीं करे रो पहले x प्लस बी वाई फॉर्म में हम कहीं करता है अपन पहले लिखना के ये फॉर्म में एक्स प्लस बी वाई प्लस सी तो ये पी करते हैं पहले इक्वेशन 1 दे देने ये भी तो ये भी इक्वेशन 2 दे देने। आप कहीं करे रो अब अपन देखो अब अपन कहीं करे ये सारी कोई भी सारखे चाहिए तो बस अब अपन कहीं करे रो एक्स ई 3 वे सकच बरोबर एक्स एक आणि आता 3 तो आता आपण 3 जर कुणी तो ही वे जाए 3x कॉमन करता है कहीं करे रो पहले मल्टीप्लाई करो मल्टीप्लाई इक्वेशन 1 बाय 3 जर 3 वे जाए तो वो कॉमन हो जाए वो एलिमिनेट हो जाए करता है आपण क्या करायचं इक्वेशन 1 है ना 3 येते मल्टीप्लाई करायचं पण आप मल्टिप्लिकेशन एरिया एक रूल ध्यान रखो a इंटू एक्स प्लस वाय जर रो तो ax प्लस बी वाय ax प्लस ए वाय रचो करावी म्हणजे एक्स एन बी वर गुणाकार होता आणि वाय एन बी गुणाकार होता करता है। आता जर अपन मल्टिप्लिकेशन बाय 3 की दे तो कुकन वेव 3x प्लस 3y ये अपना रूल आता ध्यान रहिएगा 3 इंटू एक्स प्लस 3 इंटू 7y आता जो भी वायर संख्या इज इक्वल टू 3 इंटू 10 रहा आए देने में दो ही साइड ना अपन 3 येती मल्टीप्लाई करना के कई भी है आपको इक्वेशन 3x प्लस 21y इज इक्वल टू 30 આપણે એને મલ્ટીપ્લાય કોણ કરે તો ही साइड એને મલ્ટીપ્લાય કરેલો તો ચોર उत्तर बरोबर रहे 2x प्लस अभी आओगे इस फॉर्म में x प्लस बी वाई करते हैं एन भी अपना इक्वेशन 3 लग लगा ओके। आप देखो ये आता भी 3x आता भी 3x तो 3x कॉमन होगी या तो प्लस आता भी प्लस तो आप कहीं करना आगे आप ना वजा बाकी जब प्लस प्लस हुए तो कहीं करो वजा बाकी सबट्रैक्टिंग इक्वेशन तो अपन कहीं करना के लगे रहे हैं सबट्रैक्टिंग इक्वेशन 2 एंड 3 ये दो इक्वेशन अपन कहीं कर रहे हैं सबट्रैक्ट कर रहे करता है क्या होगा 2x माइनस 3x माइनस 2y इक्वल टू 7 आणि 3x प्लस 21y इक्वल टू 30 ये दो ही अपन लग लीजिए पहले और सबट्रैक्शन करा तो पहले कहीं भी है साइन चेंज प्लस एर आता भी जाए माइनस प्लस एर माइनस आणि प्लस एर माइनस 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 लगना के 3 माइनस 3 वेगे 0 माइनस 2 माइनस 21 माइनस 2 माइनस 21 कितना होता माइनस 23 आणि माइनस 30 माइनस प्लस 7 कितना होता माइनस 23 करते हैं y इक्वल टू कही रही है माइनस 23 डिवाइड बाय माइनस 23 मिले तो y इक्वल टू वेगो 1 ठीक है। अब कौन सी इक्वेशन ये तीन ही इक्वेशन में कौन सी इक्वेशन में जर अपन नाक दिने तो y सबमिटिंग y इन इक्वेशन 1 तो इक्वेशन 1 कैसे अपन ये x प्लस 7y इक्वल टू 10 तो कह रही है x प्लस 7 इंटू 1 अब इस वायर जागी वैल्यू अपन 1 नाक दिने तो 10 वेद है तो x प्लस 7 इक्वल टू 10 x इक्वल टू 10 माइनस 7 म्हणजे x इक्वल टू कितना वेद है 3 आप अपने जर चेक करेल कि अपने दो ही वैल्यू बरोबर सके तो कहीं करेलो देखो एक्स कतराचं एक्स एर वैल्यू नाको वेगो 3 प्लस 7 इंटू 1 जर की दे तो कतरा वेगो 7 म्हणजे एक्स प्लस म्हणजे
3 + 7 कराया 10 म्हणजे दोही साईड आपण घ्यायचं बरोबर म्हणजे आपण आन्सर बरोबरचं. तर दुसरं देखील 3 3 गुणिला 3 म्हणजे किती आहे 9 वजा 2 गुणिला 1 म्हणजे किती 9 वजा 2 म्हणजे किती 7. आपल्या दोन इक्वेशन बरोबर. लेफ्ट साइड इक्वल टू राइट साइडचा करतानाच आपण ही इक्वेशन बरोबरच. याद आहे मग करताना सोल्युशन लखी રહ્યો. सोल्युशन इज x इक्वल टू 3 and y इक्वल टू 1. आणि सोल्युशन इज x इक्वल टू y x, y इक्वल टू 3, 1 करे भी x एर वैल्यू पहले लखी રહ્યો आणि y एर वैल्यू बाद में लखी રહ્યો. याद आहे मग एलिमिनेशन मेथड एम काही करायचं आपण चेक करायचं जर सारखं आहे कोई भी तो वन काही करायचं आहे वन आपण एलिमिनेट करणार त्याचा. याद आहे मग ओके. तो ये आज अपना वीडियो अपन आताच हाय करा. अब तुम्हें काही करायचं होमवर्क ठीक है. ये इक्वेशन तुम्हें सॉल्व करायचं तुम्हारे जे भी एक क्लासेर बुक वो बुक में तुम्हें ये सॉल्व करायचं. आया कर तू सॉल्व. ओके अब देखो अब आता है 3x - 2y + 4 इक्वल टू 0. तो ये अपने ax + by + c इज इक्वल टू c एर फॉर्म में काही कोणी तो पहिले वन बुक फॉर्म में लायरो जसं की 3x - 2y इक्वल टू 4 आणि पच वन इक्वेशन नंबर 2 देरो आणि पच वन सॉल्व करो. सेम आता भी वसच करो आता भी कन्वर्जन करो आता भी कन्वर्जन जाता जाता कन्वर्जन रिक्वायर्स पहले वर कन्वर्जन करो आणि पचस वन इक्वेशन नंबर दे रहा सॉल्व कर दिया है. ओके तुम्हारे पहले दूसरे वीडियो पहले ये इक्वेशन सॉल्व करे ये तुम्हारा सारी होमवर्क सॉल्व रहेगा. ओके अब अपन सबमिशन इक्वेशन अब अपन चैप्टर 1 दूसरी मेथड अपन नेक्स्ट वीडियो में देखिए जेमा सबमिशन मेथड कोएफिशिएंट मेथड ये कुकन रजबत बाद में ग्राफ आणि ग्राफ पेपर भी हमारे सोबत रखाड़ो जर अपन ग्राफिकल मेथड यूज करिया तो तुम्हें ग्राफ काढते हैं जावसो कुकन काढेलो ग्राफ कुकन वन लाइन रेष काढायचं वो आपण उमा शिकवायचा. आणि तुम्हें काही डाउट किंवा कोणशी ये माहिती कोणशी क्वेश्चन ना आ रहे तो ना कमेंट करन को की क्वेश्चन कोणी आरो नंबर भी दिने तरी चालत 1.1 आणि कोणसो होमवर्क आणि जे भी नंबर वे 1 2 3 4 5 6 वर क्वेश्चन लको फक्त मग तुम्हें कमेंट में आंसर देऊ उद्या में लिहू कुकन आवचं काही आवचं